आणि यानंतर सोलापूरच्या शेतकऱ्यांसाठी आज आनंदाचा दिवस आहे, कारण आज उजनी धरणातून पहिलं आवर्तन सोडलं जाणार आहे। एनडीटीव्ही मराठीच्या बातमीनंतर पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय। 1 मार्चला दुसरं तर 1 एप्रिलला तिसरं आवर्तन सोडलं जाणार आहे। त्यामुळे सोलापूरच्या सगळ्याच शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस हा आनंदाचा मानला जातोय। आज उजनी धरणातून पहिलं आवर्तन सोडलं जाईल। एनडीटीव्ही मराठीने ही बातमी दाखवली होती आणि त्यानंतरच पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय। 1 मार्चला दुसरं आवर्तन तर 1 एप्रिलला तिसरं आवर्तन सोडलं जाणार आहे। त्यामुळे त्या शेतकऱ्यांमध्ये देखील कुठेतरी आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे। उजनी धरणातून आज पहिलं आवर्तन सोडलं जाईल, दुसरं आवर्तन 1 मार्चला तर तिसरं आवर्तन हे 1 एप्रिलला सोडलं जाणार आहे सोलापूरच्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी। त्यामुळे आजचा दिवस आनंदाचा मानला जातोय। आज उजनी धरणातून पहिलं आवर्तन सोडलं जाणार आहे। आणि या संदर्भात सौरभ वाघमारे आमचे प्रतिनिधी आहेत, आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत। सौरभ, आपण बातमी दाखवली आणि त्यानंतर आता सोलापूरच्या शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस आनंदाचा उजाडल्याचं दिसतंय, काय म्हणतायत शेतकरी? वर्षा, साधारणतः सोलापूर जिल्ह्यातील 4 लाख हेक्टरीच्या शेतकऱ्या 4 लाख हेक्टर जी जमीन आहे त्या जमिनीच्या शेतकऱ्यांना एक दिलासाच मोठा म्हणावा लागेल। कारण एनडीटीव्ही मराठीने ज्यावेळेस बातमी दाखवली त्यावेळेस कुठेतरी प्रशासनाला जाग आली असं देखील म्हणता येईल। कारण कालवा समितीची जी बैठक होती ती काही दिवस अद्यापही झालेलीच नव्हती। एनडीटीव्ही मराठीच्या बातमीनंतर कालवा समितीने जी आहे ती तत्काळ बैठक घेऊन काल जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची काल सोलापुरात बैठक झाली आणि कालच्या काल त्यांनी तत्काळ निर्णय घेतला की उद्यापासून म्हणजे आजपासून जे आहे ते पाणी सोडणार आहे। उजनी धरणातलं पहिलं आवर्तन जे आहे ते आज सुटणार आहे। वर्षा, साधारणतः सोलापूर जिल्ह्यातील 4 ते 4.5 लाख हेक्टर जमीनधारकांना जे आहे या गोष्टीचा फायदा होणार आहे आणि शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांना देखील मिळालेला आहे। शेतकऱ्यांमध्ये एक आनंद उत्साह देखील दिसून येतोय। वर्षा, निश्चितच त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस खरं तर आनंदाचाच म्हणावा लागेल। सौरभ, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।